संघातर्फे चढाई करण्यासाठी गेलेला आहे खेळाडू बघायचा तो पहिला गडी बाद करून 101 रुपयाचं बक्षीस मिळवतो का की उत्कृष्ट रेडर बनून 101 रुपयाचं बक्षीस घेतोय आणि पहिला गडी बाद केलाय तो सोयगाव संघाचा पाचोरा संघातर्फे आलेला हा खेळाडू सोयगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये गोपाल मिसाळ व बबन रोकडे दोघं लाईनमन सोयगावतर्फे रेडिंगसाठी जातोय आणि पाचोरा संघाच्या खेळाडूने बक्षीस मिळवलंय ते 101 रुपयाचे पैसे कॉमेडी बॉक्स मध्ये जमा आहेत. या सामन्याचे लाईनमन पाचोरा संघाच्या बाजूने बबन रोकडे व सोयगाव संघाच्या बाजूने गोपाल मिसाळ. एक गडी बाद केला तो पाचोरा संघाचा. एक अशी सामन्याची अवस्था जी स्क्रीनवर आपल्याला दिसते कॉमेडी बॉक्सच्या वरती. सोयगाव संघाचा खेळाडू त्याने एक गडी बाद केलाय. 2 सोयगावचा संघ 2-1 आणि आता पाचोरा संघाचा खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये घुसलाय तो सोयगावच्या रेड टाकण्यासाठी तो आलाय सोयगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये. बघायचं एक गडी तीन एक 4-1 असा आघाडीवर तो सोयगावचा संघ. रेड करण्यासाठी आला तो पाचोरा संघाचा खेळाडू. तो सोयगाव संघाने 5-1 असे गुणसंख्या पाचोरा विरुद्ध सोयगाव संघांमध्ये 5-1 असा आघाडीवर तो सोयगावचा संघ. 4 गुणांची त्याच्याकडे आघाडी आणि सद्दाम रेड साठी गेला होता. पाचोरा संघातर्फे खेळाडू होतोय रेड करण्यासाठी आणि पूर्णपणे अडकवलं त्याला ते सोयगावच्या क्षेत्ररक्षकांनी. एक चांगली पकड जातो तो श्रीखंडे. पुन्हा 3 पॉइंट मिळवले ते सोयगाव संघाने. 8-1 8-1 8-1 सोयगाव संघाकडे आघाडी. पाचोरा संघाचा खेळाडू रेड करण्यासाठी आलाय तो मैदानामध्ये सोयगावच्या आणि बघायचं तो गडी बाद करतोय की सद्दाम गेलाय तो रेड करण्यासाठी. सद्दाम एक हरवून असा खेळाडू. प्रत्येक वेळी तो एक गडी बाद कमीत कमी करतोय. 9-1 या गडी बाद करण्याची अवस्था झाली आणि एक गडी बाद झालाय तो. 9-2 9-2 सद्दाम गेलाय. सद्दाम गेला तो रेड करण्यासाठी. बघायचं आपल्या संघासाठी किती गुण मिळवतो तो सद्दाम. 9-2 आणि एक गडी बाद केला तो सद्दामाने. 10-2 30 मिनिटाचा हा सामना आणि एक चांगली रेड केली ती ओमयाने. 3 गुण त्याने मिळवलेत आणि सामने पहिल्या गडी त्याने 3 गडी बाद केले ते सोयगाव संघाचे. 10-5 थोडासा रंगतदार अवस्थेत आलेला हा सामना. सद्दाम गेला तो रेड करण्यासाठी. बघा सद्दाम गडी बाद करतोय का आणि परतला तो सद्दाम
10 11 विरुद्ध 5 11 विरुद्ध 5 12 विरुद्ध 5 12 विरुद्ध 13 विरुद्ध 5 पुन्हा एक गडी बाद झाला तो पाचोरा संघाचा. ओमया मागच्या वर्षाने 3 गुण घेऊन गेला होता तो ओमया. पाचव्या संघाचा खेळाडू आणि एक चुकीची पकड दाखवायचा प्रयत्न आणि गुण मिळवला होता पाचव्या संघाने. 13 विरुद्ध 6 या सामन्याची स्थिती स्वीकारली गेला तो रेड करण्यासाठी. 13 विरुद्ध 6 एक मजबूत स्थितीत असताना सोयगाव संघ 10 विरुद्ध 2 वर 13 विरुद्ध 6 झालेला. एक चांगलं कमबॅक केले ते पाचोरा संघाने. आणि चांगले रेड करताय ते पाचोरा संघ सोयगाव संघ. तेवढं पुन्हा एकदा गेला तो सद्दाम बघायचा तो गुण मिळवतो की नाही. गुण मिळवायचा त्याचा प्रयत्न खोलवर जाऊन. आणि आता बघायचं पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय 14 विरुद्ध 6 14 विरुद्ध 6 पाचवा खेळाडू आलाय. एक चांगली रेड करणारा खेळाडू चांगली रेड तो करतोय. मॅटवर होणारे सामने आता बघायचं किती. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सोयगाव संघाचं. दोघही संघांना 1-1 गुण. दोघांना 1-1 गुण. 15-7 सद्दाम गेला तो रेडसाठी पाचोरा संघाच्या मैदानामध्ये. 15-7 8 गुणांची आघाडी ती सोयगाव संघाची. सद्दाम गेलाय तो आपल्या संघासाठी 1 गुण घेऊन आलाय तो या रेडमध्ये. 16-7 9 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा पाचोरा संघाचा खेळाडू होतो तो सोयगाव संघाच्या मैदानामध्ये. बघायचे गुण घेऊन जातो की आपलं गुण देतो. आणि एक चांगली पकड व चांगलं क्षेत्ररक्षण सोयगाव संघाचं खास करून. आणि पुन्हा एकदा सद्दाम एक चांगली पकड एक चांगलं गुण घेतलाय त्याने तो आपल्या संघासाठी. 18 विरुद्ध 7 11 गुणांची आघाडी सोयगाव संघाकडे. 18 विरुद्ध 7 पाचोरा संघाचा खेळाडू क्षेत्ररक्षण मैदानामध्ये घुसला तो सोयगावच्या. बघायचे गुण घेऊन जातो की गुण देतो. 18 विरुद्ध 7 यानंतरचा सामना होणार तो त्रिशरण क्रीडा मंडळ उपनगर नाशिक विरुद्ध पुणे बानेर या 2 संघांमध्ये पुढील सामना होईल. तरी दोघं संघांनी तयार राहायचंय. पियुष काटोळीची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पकड आणि पुन्हा एकदा 3 गुण मिळवले ते सोयगाव संघाने. अशा आघाडी ओमायाने रेड चांगली केलेली अगोदर. आणि आता 1 गुण मिळाला तो. आता बघायचं आहे 30 सेकंदाची ही रेड. आणि या खेळाडूची सोयगावच्या मैदानामध्ये एंट्री. एक चांगली अशी रेड त्याच्या याच्या अगोदर पण आपलं गुण त्याने सोयगाव संघाला दिलाय. 23 विरुद्ध 8 सोहेलने केलेली पकड. आता गेला तो दादू श्रीखंडे.
दादू श्रीखंडे याने गुण मिळवलेला 16 गुणांची आघाडी ती सोयगाव संघाकडे आणि पहिल्या सत्रामध्ये हा सामना सोयगाव संघाच्या बाजूने झुकलेला. एक चांगली पकड व चांगले रेड करतायत ते सोयगाव संघाचे खेळाडू. माघारी परतला पाचोरा संघाचा खेळाडू, सोयगाव संघाचा खेळाडू पाचोरा संघाच्या मैदानामध्ये. बघायचं तो गुण घेऊन येतो की गुण देतो. एक चालक पद्धतीने त्याने गुण मिळवलेला. 25 विरुद्ध 8. आता पाचोरा संघाचा खेळाडू आला तो सोयगाव संघाच्या मैदानामध्ये. बघायचं परत पुन्हा एकदा गुण देतो की गुण घेतो. 25 विरुद्ध 8 17 गुणांची आघाडी. एक गुण तो मिळून गेलाय. 25 विरुद्ध 9 सद्दाम गेला तो पाचोरा संघाच्या मैदानामध्ये. 25-9 सोयगाव संघाकडे आघाडी 16 गुणांची आणि सद्दाम रेड करतोय तो मैदानावर. टाइम ऑफ पहिल्या मध्यंतरापर्यंत 25 विरुद्ध 9 अशी सोयगाव संघाने चांगली रेड करतो तो उमया. सुपर रेड त्याने केलेली मागच्या सत्रामध्ये. 25 विरुद्ध 9 सोयगाव संघाची आघाडी. 25 विरुद्ध 9 आणि पुन्हा एक गुण मिळवतो सोयगाव संघाने. 26 विरुद्ध 9 एक चांगलं करतायत ते सोयगाव संघ. दादू श्रीखंड गेलाय तो आता रेड करण्यासाठी. 26 विरुद्ध 9 अशी आघाडी सोयगाव संघाकडे. आणि हवाई खेळ दाखवतो तो दादू श्रीखंडे. पाचोरा संघाचा खेळ होतो रेड करण्यासाठी सोयगाव संघाच्या मैदानामध्ये. बघायचं तो गुण घेतो की गुण देतो. त्यांना जर सामन्यात राहायचं असेल तर चलाक पद्धतीने त्यांना आपला खेळ दाखवावा लागेल. मॅटवरच्या स्पर्धा सोयगाव शहरामध्ये प्रथमच आणि गुण मिळवून आलाय सोहेल. एक गुण त्याने मिळवलाय. 27-9 पाचोरा संघाचा 9 नंबर जर्सीचा हा खेळाडू सोयगावच्या मैदानामध्ये आलेला. बघा तो पुन्हा एकदा तो आपल्या आघाडीत परंतु तो आपला गुण काही कमी करू शकला नाही. उलट त्याने वाढवली ती आघाडी सोयगाव संघाची. 28-9 पियुष काटोले याने चांगले पकड दाखवले या सामन्यामध्ये. पहिल्यावर यानंतरचा सामना दोघंही संघांनी तयार राहायचंय. पाचोरा संघाचा खेळाडू रेड करण्यासाठी गेला तो सोयगाव संघाच्या मैदानामध्ये. 28-9 अशी आघाडी सोयगाव संघाची ती वाढली आता 29-9 आणि पुन्हा एकदा दादू श्रीखंडे 3 गुण. या तिन्ही गुणांनी 32 विरुद्ध 9 आणि पूर्णपणे दबाव देत ते पाचोरा संघाचे खेळाडू. उमया गेला तो रेड करण्यासाठी परंतु आपला बचाव तो काही करू शकत नाही आणि गुण मिळवतो सोयगाव संघाने आता रेड करण्यासाठी. चांगला असं पकड करणारा खेळाडू पियुषने पण एक गुण मिळवला. 34 विरुद्ध 9 आणि एकतर्फी होणारा हा सामना बहुतेक आतापर्यंत तरी. सोयगाव संघाने चांगली पकड व चांगलं टीम स्पिरिट ठेवलेलं. पाचव्या संघाचा गुण मिळवण्यासाठी आणि नक्कीच त्याला एक गुण मिळवता आला. 2 विरुद्ध 10 अशा पिछाडीवर पाचोरा संघ 10 विरुद्ध 34 पाचोरा संघाची पिछाडी. तर आता सोहेल गेला तो पाचोरा संघाच्या मैदानात रेड करण्यासाठी. बघायचं होतो आपल्या संघासाठी किती गुण मिळवतो आणि
गुण तर मिळाले, पण आपल्या संघासाठी त्याने गुण दान दिला तो सोयगाव संघाला. जे डॅनी पैपाहून बसू नका, पैप खाली येता, सगळे तिथे बसेल तेवढे. उठा पैपाहून उठा. आणि आता पुन्हा एकदा एक गुण मिळवला तो सद्दाम्याने. करा भैया, उठा, ते पैप खाली जाता. पाचोरा संघाचा खेळाडू खाली बसा ना, आरामात बसा ना. पण एक गुण 38 विरुद्ध 11 संघाने. बोलो तुसा खाली बसा. संघाचा खेळाडू आला तो पाचव्या संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. गुणांची गुणसंख्या झाली ती 38-12. आता उठाना नाही मध्ये पैप पाहून उठवलं, खाली जातो तो पैप, जातो तो शेख. आपला गुण दिला तो त्याने पाचव्या संघाला. या संघाची ते 38 गुण संख्येची सोयगाव संघाची. आणि आता पाचव्या संघाचा खेळाडू सोयगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि 39-13 अशी आघाडी ती सोयगाव संघाची. सत्ता मला तो रेड करण्यासाठी. 39-13 बघायचं तो गुण घेतोय की दुसऱ्या 17चा खेळ सुरू. आता पाचोरा संघाचा खेळाडू आला तो सोयगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये. रेड मध्ये त्याने गुण मिळवलेला 13. भली मोठी आघाडी घेतली ती सोयगाव संघाने. पाचोरा संघाचा खेळाडू सोयगावच्या मैदानामध्ये. बघायचं तो आपल्या संघासाठी. बेचाळीस 13 नगरसेवक संदीप चौधरी यांचं आगमन, त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. 46 विरुद्ध 13, 46 विरुद्ध 13 आणि एकतर्फी झालेला बहुतेक आतापर्यंत हा सामना सोयगाव संघाच्या बाजूने झुकलेला. बघायचंय किती गुणांचं अंतर पार करतात ते पाचोरा संघ. पहिल्याच रेड मध्ये 1-0 आघाडी असणारा पाचोरा संघ 46-13 असा पिछाडीवर. आणि पुन्हा एकदा गुण मिळवला तो सद्दाम. 48 विरुद्ध 13 त्यामध्ये एक बोनसचा समावेश होता. सद्दामने मिळवलेला बोनस. पुन्हा एकदा चांगली पकड ती सोयगावच्या खेळाडूंची. गुणांच्या अर्धशतकापासून एक गुण बाकी ते सोयगाव संघ बोलतो. 49 विरुद्ध 14. पन्नास विरुद्ध 14. शेवटचे 3 मिनिटांचा खेळ बाकी. पुणे संघ व नाशिक संघाने त्वरित मैदानाकडे यायचंय. पुणे संघ व नाशिक संघ आणि गुण मिळवला तो सोयगाव संघाने. मानाचा 11 पार केला तो सोयगाव संघाने 51चा. आणि आता शेवटचे काही मिनिटं 51-15 आलटी पलटी झालाय. आता एक तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश भाऊ सोनी यांचं आगमन, त्यांचं मंडळातर्फे स्वागत.
राजे पोटदुखे संघमडे यांचे मंडळाचे स्वागत. योगेश भाऊ चौधरी यांचे बघायचं अजून किती आघाडी वाढवतात ते सोयगाव संघाचे खेळाडू. संदीप चौधरी फेसबुक लाईव्ह करताना या स्पर्धेचं मीडियामध्ये वावरतात ते शेवटचा 1 मिनिट व या सामन्यासाठी जी 2 बक्षिसं होती ती पाचव्या खेळाडूंनी मिळवलेली आहेत. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या संघांच्या खेळाडूंनी ती 2 बक्षिसं जिंकली. सद्दाम इथं 2 मिळवण्याचा प्रयत्न आणि अतिशयोक्ती सद्दामची 53-17 खेळाडूंनी एक चांगला खेळ दाखवला आहे. 54-17 37 गुणांनी हा सामना संपलेला. पाचोरा संघातर्फे ओमया नावाचा खेळाडू व ज्याने पहिला गाडी बाद केला तो खेळाडू पाचोरा संघ इकडे